आता या बुलेटिनमध्ये टॉप 9 न्यूज बघूयात। सुरुवातीला खरातचे कारनामे। शिर्डीतील 4 एकर भूखंड खरेदी प्रकरणी खरातसह 5 जणांवर गुन्हा दाखल। मूळ जमीन मालक रावसाहेब गोंदकरांच्या फिर्यादीवरनं गुन्हा दाखल। कर्ज फेडण्यासाठी व्याजानं पैसे देत जमीन बळकावल्याचा फिर्यादीचा आरोप। भोंदू खरात पीडितांसमोर दैवी शक्तीशी बोलत असल्याचा बनाव करायचा। खरात गुंगीचं औषध दिल्यानंतर पीडितांसमोर एका यंत्राशी बोलायचा। खरात मोबाईलमधील ज्या यंत्राशी बोलायचा ते सिरी ॲप असल्याचं समोर। भोंदू खरात आउटडोर व्हिजिटसाठी 5 लाख रुपये घ्यायचा। भक्त भोंदूला घरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी इच्छुक असायचे। जो जास्त पैसे देईल त्याच्यासोबत भोंदू जायचा। एसआयटी तपासात माहिती उघड। भोंदू खरातचा सीए ललित पोफळे वादाच्या भोवऱ्यात। ललित पोफळेकडे संपत्ती आली कुठून ही चर्चा। पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये 57 प्लॉटमध्ये खरेदी केलं रो हाऊस। सीए ललित पोफळेच्या पत्नीच्या नावानं रो हाऊसची खरेदी। भोंदू बाबा खरात महिलांसाठी वेगळा आणि इतर भाविकांसाठी वेगळा मोबाईल वापरायचा। बाबाच्या प्रभावाखाली असलेल्या महिलांचे वेगळ्या नावाने नंबर सेव्ह केले होते। सूत्रांची माहिती। भोंदूच्या ऑफिसच्या साऊंड प्रूफ काचा आणि दाराची फॉरेन्सिककडनं तपासणी। भक्त नोंदवही जप्त तर काळे पडलेले पेढे संशयास्पद यंत्र ताब्यात। तपास अधिकाऱ्यांकडनं पीडितांना घटनास्थळी नेऊन तपास। मंत्री जिरवाळांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल। ट्रान्सजेंडरच्या तक्रारीवरनं कफपर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा। ट्रान्सजेंडरच्या भावाविरोधातच कफपर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा एफआयआरमध्ये आरोप। भोंदू अशोक खरातनं त्याच्याकडे येणाऱ्या भक्तांना चिंचोके सदृश्य बिया दिल्याचा फोटो आला समोर। भोंदूनं हजारो लोकांना ही चिंचोके सदृश्य गोष्ट देऊन फसवलं। किरकोळ किमतीत मिळणाऱ्या या बिया भोंदू खरातनं लाखो रुपयांना विकल्या। अशोक खरातचा शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये सहभाग असल्याची देखील शक्यता, कारण खरातनं आपल्या भावाला शालार्थ आयडी मिळवून दिल्याची सूत्रांची माहिती। केसरकर शिक्षण मंत्री असताना 2022 मध्ये शालार्थ आयडी दिल्याची सूत्रांची माहिती। खरातवरनं काय प्रतिक्रिया येत आहेत टॉप 9 न्यूज मध्ये बघूयात। चाकणकर आज नाशिकमध्ये जबाब नोंदवण्याची शक्यता। रुपाली चाकणकर यांच्यासह 11 ट्रस्टींना चौकशीसाठी नोटिसा। सूत्रांची माहिती। एसआयटीकडनं शिवनिका संस्थेच्या ट्रस्टींना नोटिसा, मात्र आजारपणाचं कारण देत चौकशी टाळल्याची माहिती। खरातच्या प्रकरणात कुणाकुणाची नावं घेणार, खरातकडे कोण कोण येत होतं या संदर्भात त्यांना घेतलेली नावं पोलिसांनी आणि एसआयटीनं जाहीर करावीत, संजय राऊतांची मागणी। आत्महत्या किंवा इतर काही दाखवून खरातला संपवायचा अशी चर्चा। भोंदू अशोक खरात प्रकरणावरनं रोहित पवारांचं ट्विट, तर दादांच्या अपघाताची माहिती असलेल्या बीकेला वाचवण्याची चर्चा। सत्य लपवता येत नाही, रोहित पवारांचं ट्विट। आमदार दीपक केसरकरांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेवरती शिवसेनेच्या वरिष्ठांकडून नाराजी व्यक्त। खरातला 39 आमदार भेटले पण माझंच नाव का, असं वक्तव्य केसरकरांनी केलं होतं। त्यावरनं नेत्यांची नाराजी असल्याची सूत्रांची माहिती। मी कोणत्याही भोंदूला भेटलेले नाही, माझ्यावरती तसे संस्कार नाहीत। अशोक खरातला भेटल्याचे आरोप नीलम गोऱ्हेंनी फेटाळले। नीलम गोऱ्हे इतक्या खोटं बोलत असतील असं वाटत नव्हतं। प्रोटोकॉल मिळायच्या आधी त्या खरातला भेटल्या होत्या। त्यांच्यासोबत खरात भेटायला गेलेले साक्षीदार वेळ आल्यावरती हजर करेन, तृप्ती देसाईंचा आक्रमक पवित्रा। नीलम गोऱ्हेंनी अशोक खरातची कार्यालयात आणि हॉटेलमध्ये जाऊन भेट घेतली। तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा। मंत्रिपदाबाबत भविष्य विचारण्यासाठी भेट घेतली। खरातशी काय संबंध ते गोऱ्हेंनी स्पष्ट करावं, देसाईंची चौकशीची मागणी। गोऱ्हेंना इतक्या वर्षात कधी कागद लागला नव्हता। नीलम गोऱ्हेंनी आज चिठ्ठी वाचून भाषण वाचलं। अंजली दमानिया यांचा नीलम गोऱ्हेंप्रती निशाणा। कर नाही त्याला डर कशाला, पोलिसांना वॉरंट कशाला काढायला लावता। चाकणकरांनी एसआयटी चौकशीला घाबरू नये। बजावलेल्या समन्सला गैरहजर राहिल्यामुळे विकास लवांडेंची रुपाली चाकणकरांवर टीका।